नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। निदा खानला अटक केल्यानंतर पोलिसांनी मोबाईलसह काही पुरावे जप्त केलेत। कोर्टानं निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटकेची ही कारवाई करण्यात आली। निदा खानला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। तर निदा खान ज्या घरात लपलेली होती त्याच परिसरात सध्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत। गेले कित्येक दिवस खरं तर गुंगारा देत होती निदा खान, अखेर तिला आता अटक करण्यात आलेली आहे। ती नेमकी कुठे इतका काळ राहत होती, काय त्याबाबतचे अधिक तपशील आहेत? ती ज्या घरात राहत होती ते कुठल्या नातेवाईकाचं होतं का, काय नेमकं? निश्चित श्रुती आपण जर बघितलं तर नाशिक येथील टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान गेल्या काही दिवसापासून जे आहे ती पोलिसांना चकमा देऊन फरार होती आणि ती छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव कौसर पार्क परिसरात राहत होती आणि हेच ते घर आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून निदा खान व तिचे नातेवाईक जे आहे ते याच घरात राहत होते आणि हे जे आपण बघितलं तर नारेगाव परिसरातील हे शेवटचं घर म्हणता येईल। या ठिकाणी फारशी जास्त वस्ती नाही आणि या ठिकाणी जे आहे ते गेल्या काही दिवसापासून निदा खान दबा धरून बसली होती। मात्र नाशिक पोलिसांनी जे आहे ते तांत्रिक बाबीचा सगळा तपास करून जे आहे ते हा सगळा उलगडा केलाय आणि काल रात्री नाशिक पोलीस व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या ठिकाणी जे आहे ते निदा खान याला अटक करण्यात आली आणि अशा पद्धतीने बघतोय या घरात जे आहे ते गेल्या काही दिवसापासून निदा खान राहत होती आणि आपण जर बघितलं तर हे निर्मुष या ठिकाणी वस्ती आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांनी जे आहे ते गेले काही दिवसापासून इथं पाळत ठेवली होती आणि अखेर निदा खान याच घरात राहते हे पोलिसांना खात्री झाल्यानंतर या जे पोलिसांनी निदा खानला अटक केले, रात्री जे आहे ते छत्रपती संभाजीनगरहून नाशिक येथे रवानाही केले आणि दरम्यान जे आहे ते यावरून आता अनेक आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने आपण बघतोय संजय शिरसाट यांनी म्हणल्याप्रमाणे की नक्कीच नक्कीच या सगळ्या प्रकरणी अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।